विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण चित्रकाव्यम या काव्यपाठातील शेवटचा आणि खरं तर पाठामध्ये पहिला असलेला श्लोक अभ्यासणार आहोत. मराठीमध्ये कित्येकदा तुम्ही अंतरालापाचं उदाहरण ऐकलं असेल. काय आहे अंतरालाप? एक उदाहरण सांगते. कोल्हापुरामध्ये अडकला, कोल्हापुरामध्ये अडकला. किंवा सांग लीला येतेस का, सांगलीला येतेस का. तेच शब्द जोडून उच्चारले असता वेगळा अर्थबोध आणि फोडून उच्चारले असता वेगळा अर्थबोध होतो. याच काव्यप्रकाराला अंतरालाप असं म्हणतात. आणि आपल्याला चित्रकाव्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा श्लोक अंतरालापाचंच उदाहरण म्हणून आलेला आहे. अतिशय सुंदर रचना. बघा तर मग श्लोक काय सांगतो. 4 चरण आहेत. खरं तर 2 वाक्यांचा एक चरण, एक ओळीचा एक चरण असं म्हटलं तर प्रत्येक वाक्य म्हणजे प्रत्येक चरण हा प्रश्न आहे आणि त्याच शब्दांना मी जोडून म्हटलं तर ते त्याच प्रश्नाचं उत्तर आहे. इतका मजेशीर श्लोक. बघा, पहिली ओळ, पहिला चरण. कं संजघान कृष्ण. संजघान हे परोक्ष भूतकाळाचं रूप आहे आणि याचा अर्थ ठार मारले. कं संजघान कृष्ण, कोणाला? श्रीकृष्णाने ठार मारले. आता हे शब्द मी जोडून उच्चारते. कंसं जघान कृष्ण, कंसाला ठार मारले कृष्णाने. मिळालं उत्तर. दुसरं वाक्य. का शीतल वाहिनी गंगा, कोण बरे ती थंड पाण्याची नदी. आता हे शब्द मी जोडले असता काशीतल वाहिनी गंगा, काशी नगरीच्या तळातून किंवा काशी नगरीमधून वाहणारी ती भागीरथी अर्थात गंगा नदी. प्रश्न पण आणि उत्तर पण. तिसरं वाक्य. के दार पोषणरताहा, कोण बरे? दार म्हणजे खरं तर दारा, पत्नी अर्थात कुटुंब यांच्या पोषणामध्ये रमलेला आहे. तर केदार पोषणे रताहा. केदार या शब्दाचा अर्थ आहे शेतामध्ये काम करणारा शेतकरी. शेतकरी आहे, त्याच्या कुटुंबाच्या पोषणामध्ये रमवलेला. आणि शेवटचं वाक्य. कम बलवंतम न बाधते शीतम. प्रश्न विचारलाय काय? बलवान मनुष्याला थंडी वाजत नाही? ह्या प्रश्नाचं उत्तर मी जेव्हा शब्द जोडून उच्चारेन तेव्हा वाक्य असं होईल. कंबलवंतम न बाधते शीतम. कांबळे किंवा घोंगडे पांघरलेल्याला थंडी वाजत नाही. अंतरालाप हा आपल्या बुद्धीला आव्हान देणारा एक काव्यप्रकार आणि अतिशय सुंदर बुद्धी चातुर्यानं चाणाक्षपणानं केलेली रचना म्हणजे प्रस्तुत श्लोक. 4 ओळींचा श्लोक आहे. पाठांतर आणि श्लोकावरील कृती यासाठी महत्वाचा. अपेक्षा आहे तुम्हाला